नमस्कार, मी सुवर्णा. सुपरफास्ट 100 या बुलेटिनला आपण सुरुवात करूया. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होतीये. या अधिवेशनामध्ये विविध मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण, स्वारगेट अत्याचार प्रकरण, मंत्री धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासह कायदा सुव्यवस्थेवरून विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला अधिवेशनामध्ये विरोधी पक्षांची रणनीती ठरवण्याकरता आयोजित करण्यात आलेल्या मवियाच्या विविध पक्षाच्या नेत्यांच्या बैठकीकडे महत्त्वाच्या नेत्यांनीच पाठ फिरवली. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या शासकीय निवासस्थानी ही बैठक झाली. विरोधकांची स्थिती हम आपके है कौन अशी झाली आहे. विरोधकांना चर्चा करण्याची संधी होती अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना टोला लगावला. विरोधकांच्या 9 पानी पत्रावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी टीका केली. विरोधकांची संख्या कमी मात्र पत्र मोठं अशा शब्दात त्यांनी विरोधकांवर निशाणा हाणला. आरोपाला आम्ही कामातून उत्तर देऊ. महाराष्ट्राचा विकास हाच आमचा अजेंडा आहे. रडगाणं गाण्यापेक्षा विरोधकांनी विकास गाणं गावं असं शिंदे म्हणाले. मुंबई, ठाणे, पुणे या पालिकांनी आपल्याकडील पार्किंग जागांचं मॅपिंग करावं. हे एका ॲपवर आणावं. पार्किंग नसेल तर गाडी घेता येणार नाही असं न होता पार्किंगची जागा आमच्या ॲपवरून भाड्यानं घ्या आणि नंतर गाडी घ्या अशी व्यवस्था उपलब्ध करून देण्याचा मानस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला. रत्नागिरी जिल्ह्यात बारसू इथं रिफायनरी प्रकल्प होणारच अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. महाराष्ट्रात सगळ्यात मोठा प्रकल्प उभारणं अवघड आहे. त्यामुळे महाराष्ट्राकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्यानं आरामको कंपनीनं आंध्र प्रदेश आणि गुजरातशी गेले काही महिने बोलणी सुरू केलेली आहेत. सर्वाधिक काळ काम सुरू असलेला महामार्ग अशी ओळख ठरलेल्या मुंबई गोवा महामार्गावर आजही वर्क इन प्रोग्रेसचे बोर्ड बघायला मिळतात. तब्बल 17 वर्ष होऊनही अजूनही महामार्गाचं काम रखडलेलं आहे. त्यामुळे मुंबई गोवा महामार्ग होण्याकरता आणखी किती काळ लागणार असा प्रश्न कोकणवासीय विचारतायत. होळी सणानिमित्त मध्य रेल्वेनं 48 अतिरिक्त गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय. या विशेष गाड्यांमुळे कोकण, पुणे, नाशिक, नगर, भुसावळ यासह उत्तरेकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील खंडाळा घाटादरम्यान मिसिंग लिंक प्रकल्पाचं काम ऑगस्टपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. यामुळे मुंबई आणि पुण्यामधील अंतर 8 किलोमीटरनं कमी होणार आहे. तसंच घाटात होणाऱ्या वाहतूक कोंडीपासून वाहन चालकांची सुटका होणार आहे. स्वारगेट एसटी स्थानकातील घटनेनंतर आरोपी दत्ता गाडेच्या मोबाईलची तांत्रिक तपासणी करण्यात आली. पीडित तरुणी आणि गाडे हे एकमेकांच्या संपर्कात नसल्याचं तांत्रिक तपासणीत उघडकीस आलं. स्वारगेट एसटी बस स्थानकावर पहिल्यांदाच महिला सुरक्षा रक्षकांची नियुक्ती केली. याशिवाय तक्रार निवारण कक्ष देखील स्थापन केले. स्थानकाचं सुरक्षा लेखा परीक्षण झाल्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढवण्यात येणार आहे अशी माहिती एसटी महामंडळाचे पुणे विभाग नियंत्रक प्रमोद नेहुल यांनी दिली. 2 वर्षांपासून तेजीत असलेल्या डाळींच्या दरामध्ये घसरण व्हायला सुरुवात झालेली आहे. तूर डाळ, मूग डाळ आणि उडीद डाळीचे दर कमी झाल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. दर नियंत्रणासाठी कायमस्वरूपी उपाययोजना व्हावी अशी अपेक्षाही अनेकांनी व्यक्त केली. गेले वर्षभर प्रतिकूल हवामानाचा मोठा परिणाम द्राक्ष पिकावर झाला. यामुळे यंदा द्राक्ष उत्पादनात मोठी घट झाली आहे. परिणामी दर वाढलेत. त्याचप्रमाणे बेदाण्याचेही दर वाढत आहेत. गेल्या आठवड्यामध्ये सांगलीतील सौद्यात बेदाण्याला प्रति किलो उच्चांकी 371 रुपयांपर्यंत दर मिळाला.
दरात गेल्या वर्षीपेक्षा यंदा किलोमागे सरासरी 80 ते 100 रुपये वाढ झालेली आहे. मुंबईत जीबीएसवरील उपचारासाठी दरवर्षी 50हून अधिक मुलं विविध रुग्णालयांमध्ये उपचाराकरता येत असल्याचं समोर आलंय. कोविड नंतर जीबीएसचे अनेक रुग्ण पुण्यापाठोपाठ मुंबईत रुग्ण समोर येऊ लागले. सर जे रुग्णालयामध्ये बदली कामगार म्हणून काम करणाऱ्या वॉर्ड बॉय, आया, सफाई कामगार आणि अन्य चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची सेवा कायम केली जाणार आहे. उच्च न्यायालयानं हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. मुंबईत प्रदूषणाची पातळी वाढली असताना बांधकाम आणि हवा प्रदूषणाच्या नियमांची मुंबई पालिकेकडून काटेकोरपणे अंमलबजावणी सुरू आहे. असं असताना आता स्मशानभूमीमधील होणाऱ्या धुराच्या प्रदूषणालाही आळा घालण्याकरता पालिकेनं पुढाकार घेतलाय. त्यासाठी अधिकाधिक शवदाहिन्या, पीएनजी आणि इलेक्ट्रिक अशा पर्यावरणपूरक करण्यावर भर देणं सुरू आहे. जागतिक हवामान बदलासंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार 2030 ते 50 या दरम्यान होणाऱ्या वातावरणातील बदलामुळे दरवर्षी 2.5 लाखांहून अधिक मृत्यू होण्याची शक्यता आहे. त्यासाठी संशोधन करण्याचा प्रस्ताव IIT मुंबई राज्य सरकारला सादर केलाय. उकाड्यानं फेब्रुवारीपासूनच हैराण केलेलं आहे. यातच हवामान खात्यानं यंदाचा उन्हाळा प्रचंड तापदायक असेल असं भाकीत केलंय. पुढील 3 महिने उन्हाचे असह्य चटके बसतील. महाराष्ट्रासह बहुतांश राज्यात तापमान सरासरीपेक्षा अधिक राहील असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलाय. राज्यात गेल्या 9 वर्षात रस्ते अपघातामध्ये 1,22,270 जणांनी आपले प्राण गमावले, तर 2,58,723 जण जखमी झाले. रस्ते अपघाताचं प्रमाण रोखण्याकरता राज्यभर उपाययोजना होत असतानाही अपघात आणि त्यामध्ये मृत्यूचं प्रमाण चिंताजनक आहे. महिन्यातून 2 वेळा जनता दिन आयोजित करण्याचे निर्देश म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी दिलेत. 100 दिवसांच्या 7 कलमी कृती आराखड्यातील नागरिकांच्या तक्रारींच्या निवारणाकरता याचं आयोजन करण्यात आलंय. सोलापुरात आता लग्नाची वरात काढण्यासाठी पोलीस परवानगीची आवश्यकता आहे. विनापरवानगी आणि बेकायदेशीर वरात काढणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा पोलीस विभागानं दिला आहे. काही जणांना शारीरिक व्यायामानंतरही झोप लागत नाही म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याविनाच गोळ्यांचं सेवन करतात. पण कालांतरानं या गोळ्यांची सवय लागते आणि ते आरोग्याकरता अत्यंत धोकादायक आहे. झोपेच्या गोळ्यांचं जास्त सेवन केल्यानं हृदयविकाराचा धोका संभवतो असं तज्ज्ञांकडून सांगण्यात येतं. समुद्र आणि तलावात जाणारं दूषित पाणी रोखण्याकरता मुंबई पालिकेचे प्रयत्न सुरू झालेत. यासाठी जवळपास 39 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून यासाठी पालिकेनं निविदा प्रक्रिया सुरू केलेली आहे. येत्या काळात केंद्र सरकारचं लक्ष हे लॉजिस्टिकवर होणारा खर्च कमी करण्यावर असल्याची माहिती मिळते आहे. हा खर्च 13 ते 14% कमी करून जागतिक मानकानुसार 8% आणण्याचा प्रयत्न आहे. यात केंद्रीय भांडारण महामंडळ महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल असं अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी रविवारी म्हटलं. कोयना धरणातून वीज निर्मितीसाठी तयार केलेल्या टनेलमध्ये मोठ्या प्रमाणात गळती होत असून त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. संबंधित प्रशासन यावर समस्येवर उपाययोजना करण्याकरता प्रयत्नशील आहे, पण गळतीवर अद्यापही नियंत्रण मिळवलं गेलेलं नाही. लोणावळा एसटी स्थानकावर पुरेसे सुरक्षारक्षक नेमण्यात यावेत अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं करण्यात आली आहे. बसस्थानकाची पाहणी केल्यावर बसस्थानक फक्त एका सुरक्षारक्षकावरच अवलंबून आहे असं वास्तव समोर आलं. त्यामुळे लोणावळ्यामध्ये शिवसेनेकडून एसटी बस आगारामध्ये सुरक्षा पुरवण्याची मागणी जोर धरू लागलेली आहे. सातत्यानं मोबाईल आणि लॅपटॉपमध्ये गुंतून राहणं, बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव, चुकीच्या पद्धतीनं बसणं तसंच झोपल्यानं तरुण वर्गाला मणक्याच्या विकारानं ग्रस्त केलेलं आहे, त्रासलेला आहे तरुण.
बदलती जीवनशैली, व्यायामाचा अभाव, वाढत्या स्क्रीन टाईमचा आघात मुलांच्या आरोग्यावर होतोय। दुसरीकडे सततचं जंक फूड खाण्याचं प्रमाण लहान मुलांमध्ये वाढलंय, त्यामुळे मुलांचं लिव्हर फॅटी होत चाललंय। रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातल्या उंबरे या धरणाला गळती लागली आहे, त्यामुळे धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या 10 गावांवर भीषण पाणी टंचाईचं संकट कोसळलंय। या गळतीमुळे प्रादेशिक नळ पाणी योजना पूर्णतः ठप्प झाली असल्यानं नागरिकांना पिण्याच्या पाण्याकरता वणवण करावी लागते। एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय। मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणामध्ये 7 आरोपींपैकी पोलिसांनी 4 आरोपींना अटक केलेली आहे। या घटनेनंतर 3 पथकं, मुक्ताईनगर पोलिसांची 3 पथकं आरोपीच्या शोधार्थ निघाली, रवाना झाली। अखेर 7 आरोपींपैकी 4 जणांना पोलिसांनी अटक केलेली आहे। अनिकेत भोई याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। स्वतः मंत्री रक्षा खडसे, राज्यमंत्री रक्षा खडसे या पोलीस स्टेशनला गेल्या। त्यांनी मुलीची छेड काढल्या प्रकरणात आणि इतर मुली सुद्धा आहेत ज्यांची छेड काढल्या प्रकरणात तक्रार केली। रितसर तक्रार केल्यावर काल दिवसभर ही घटना चर्चेत राहिली। विरोधक असोत, सत्ताधारी असोत, अनेकांनी प्रश्न उपस्थित केले की जर मंत्र्यांच्या मुलीबरोबर असं होत असेल तर सर्वसामान्य मुलींचं काय, त्यांच्या पाठी कोण उभं राहणार। त्यानंतर लगेचच सूत्र फिरली आहेत, चक्र फिरली आहेत आणि 7 आरोपींपैकी 4 आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे। फेब्रुवारी महिन्याअखेरीस मराठवाड्यामध्ये उन्हाची तीव्रता जाणवू लागली आहे। मात्र यंदा विभागातील जलसाठ्यांची स्थिती समाधानकारक आहे। विभागातील धरणांमध्ये सद्यस्थितीत तब्बल 60% उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे। गतवर्षी याच काळात हा साठा केवळ 25.75% शिल्लक होता। विभागातील सगळ्यात मोठ्या जायकवाडी धरणात 69% जलसाठा उपलब्ध आहे। मुंबईकरांची सेकंड लाईफलाईन असलेल्या बेस्टमध्ये फुकट्या प्रवाशांची संख्या वाढली आहे। बेस्टमध्ये तिकीट तपासणीसांची अपुरी संख्या, विनावाहक सेवा देणाऱ्या बस, नियोजनाअभावामुळे विना तिकीट प्रवाशांची संख्या वाढलेली आहे। 2023, 2024 आणि जानेवारी 2025 या कालावधीत 2,84,000 विना तिकीट प्रवासी आढळलेले आहेत। या प्रवाशांकडून 2.25 कोटींचा दंड वसूल करण्यात आलेला आहे। नवी मुंबईतल्या मोरबे धरणामध्ये मात्र गेल्या 2 वर्षाच्या तुलनेत अधिक 185 दिवस शहराला सुरळीत पाणी पुरवठा करण्याएवढा पाणीसाठा शिल्लक आहे। तरीही पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलं। मुंबई पालिकेच्या यांत्रिकी आणि विद्युत विभागामार्फत AI कॅमेरे 4 रुग्णालयांमध्ये बसवण्यात येणार आहेत। KEM नायर, बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात हे AI कॅमेरे बसवण्यात आले। मुक्ताईनगरमध्ये मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढल्याप्रकरणी 7 आरोपींपैकी पोलिसांनी 4 जणांना अटक केली आहे। यातील एक आरोपी अल्पवयीन असल्याचं समोर आलेलं आहे। प्रशांत कोरटकरनं केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा सगळ्या स्तरातून विरोध होतोय। अमरावतीत शिवप्रेमी संघटनांनी निषेध मोर्चा काढला, कोरटकरच्या वक्तव्याचा निषेध केला। एक मोठी बातमी बघूया। अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याला विरोधी पक्षनेता मिळण्याची शक्यता आहे। महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेता मिळू शकतो। विरोधी पक्षनेत्यासाठी किती सदस्य संख्या असावी याचा नियमात उल्लेख नाही आणि विरोधी पक्षनेता निवडी संदर्भात कोणतेही लिखित नियम नाहीत। विधानसभा सचिवालयाकडून ठाकरे गटाला हे उत्तर देण्यात आलेलं आहे। ठाकरेंच्या पक्षाकडून 25 नोव्हेंबर 2024ला विधिमंडळ सचिवालयाला पत्र देऊन विरोधी पक्षनेत्या संदर्भात नियमावली मागवली गेलेली होती। अहिल्यानगरमध्ये पूर्व वैमनस्यातून एका 19 वर्षाच्या तरुणाचं अपहरण करून निर्घृणपणे त्याची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। हत्येनंतर पुरावा नष्ट करण्याकरता आरोपींनी मृतदेह शहरापासून दूर असलेल्या दरीत जाळला असं समोर आलंय। या प्रकरणात पोलिसांनी 9 आरोपींना अटक केली आहे।
अमरावतीत जुन्या वादातून एका तरुणाची चाकून भोसकून हत्या करण्यात आली। आदर्श गुप्ता असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे। या प्रकरणी फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत। संत तुकोबांच्या पालखी मार्गावरील देहू ते माळवाडी दरम्यान अपघात झाला। भरधाव दुचाकीनं पिकअपला जोरदार धडक दिली, पण या अपघातातून दुचाकीस्वार थोडक्यात बचावला। सीईटी सेलनं 3 आणि 5 वर्षांच्या LLB अभ्यासक्रमाच्या सामायिक प्रवेश परीक्षा नोंदणीला पुन्हा मुदतवाढ दिली आहे। आता 17 मार्चपर्यंत अर्ज भरता येईल, तर सीईटी परीक्षा 3 आणि 4 मेला होणार आहे। पदवी प्रमाणपत्रावरील चुकीमुळे मुंबई विद्यापीठ चर्चेत आलंय। मुंबई विद्यापीठाच्या पदवी प्रमाणपत्रावर असणाऱ्या विद्यापीठाच्या नावातच चूक झाल्याचा प्रकार समोर आलाय। त्यामुळे उच्च शिक्षणाकरता प्रवेश घेताना आणि नोकरी मिळवताना पदवी प्रमाणपत्र बोगस ठरवलं जाईल अशी भीती विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेली आहे। मुंबईनंतर पुणे, पिंपरी चिंचवड, अमरावती, नागपूर आणि नाशिकमध्ये सुरू असलेली 11वीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आता राज्यातील सगळ्याच महाविद्यालयांमध्ये राबवली जाणार आहे। 11,000हून अधिक असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयातील तब्बल 15 लाख अधिक विद्यार्थ्यांचे प्रवेश यंदा ऑनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे। एक महत्त्वाची बातमी आहे। बीडच्या महादेव मुंडेच्या पत्नीने आजपासून उपोषण करायचं निश्चित केलेलं आहे। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्या उपोषण करणार आहेत। 16 महिने उलटून गेले तरी न्याय मिळत नसल्याने कुटुंबीय आक्रमक झालेले आहेत। मागचे 2 महिने सातत्याने ज्ञानेश्वरी मुंडे या आपल्या नवऱ्याच्या हत्ये प्रकरणासंदर्भात पाठपुरावा करतायत। वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना भेटून आलेले आहेत। लवकरात लवकर आरोपी अटकेत जावेत अशी मागणी त्यांनी केली होती, पण न्याय मिळत नसल्याने त्या आक्रमक झाल्यात। एक महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत। मंत्री धनंजय मुंडेंबाबत 2 दिवसात अंतिम निर्णय होणार आहे। मुंडेंवर होणारे आरोप आणि आरोपांमुळे होणारी सरकारची बदनामी लक्षात घेता निर्णय घेतला जाईल अशी शक्यता आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिकचा समावेश आणि चार्जशीटमध्ये करण्यात आलेल्या त्याच्या उल्लेखामुळे धनंजय मुंडे अडचणीत आलेले आहेत। वरिष्ठ सूत्रांकडून ही माहिती मिळते आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या संदर्भात कदाचित 2 दिवसात भूमिका स्पष्ट करू शकतात। धनंजय मुंडे यांचा आज राजीनामा होईल असा दावा करुणा मुंडे यांनी केला होता। काल त्या संदर्भात फेसबुक पोस्ट टाकली होती। दोषारोप पत्र जे दाखल झालं तेव्हापासून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासंदर्भात वारंवार विरोधक सत्ताधारी पैकी काही लोकप्रतिनिधी हे मागणी करत आहेत। आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। तुषार, आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होतीये, अशी चर्चा होती की मुंडेंचा आजच राजीनामा घेतला जाईल, पण आत्ताची ही काय अपडेट येते? सुवर्णा, आपण जर पाहिलं असेल तर आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांच्या संदर्भातले जे आरोप होत आहेत त्या आरोपामुळे धनंजय मुंडे राजीनामा देतील ही शक्यता वर्तवली जाते। मात्र धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत येत्या 2 दिवसामध्ये अंतिम निर्णय होण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडे यांचा राजीनामा कधी घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे, कारण की कॅबिनेटचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंत्री धनंजय मुंडे सुरुवातीला राजीनामा पाठवतील आणि त्यानंतर तो राजीनामा कॅबिनेटचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा राजीनामा आपल्याला राज्यपालांना पाठवताना पाहायला मिळणार आहे। त्यामुळे आजच्या अधिवेशनामध्ये पहिल्या दिवशी मुळात धनंजय मुंडे सभागृहामध्ये येणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे, कारण की प्रामुख्याने राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल किंवा शिवसेना उभाटा गट असेल, त्या तीनही पक्षाच्या आमदारांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची आपल्याला संयुक्तपणे मागणी होताना देखील पाहायला मिळणार आहे। त्यामुळे विरोधकांचा आवाज जर दाबायचा असेल तर त्यापूर्वीच या ठिकाणी स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घेऊ शकतात। त्यामुळे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत येत्या 48 तासामध्ये अंतिम निर्णय होणार आहे। त्यामुळे धनंजय मुंडे आज
किंवा उद्या 2 दिवसामध्ये स्वतःहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा देतात का, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. सुवर्णा. नक्की, धन्यवाद. आपण सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भूमिकेकडे आणि त्या पाठोपाठ अजित पवारांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. फक्त विरोधक नव्हे तर जनमानसातून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात रेटा आहे की धनंजय मुंडेंनी नैतिकतेच्या पातळीवर राजीनामा दिला पाहिजे. पुन्हा एकदा सुपरफास्ट 100 कडे वळूया. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियानं चार्टर्ड अकाउंटन्सी अर्थात CA मे 2025 परीक्षेकरता नोंदणी प्रक्रियेला सुरुवात केलेली आहे. येत्या 14 मार्चपर्यंत नोंदणी करता येणार आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ इथं 529 पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. 10 मार्चपासून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया दाखल होईल. राज्यातील 257 पात्र लाभार्थ्यांनी ऊस तोडणी यंत्राची खरेदी केली. यापैकी 116 लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम वितरित करण्यात आली. उर्वरित 141 लाभार्थ्यांचं अनुदान थकलं आहे. भविष्यात रस्ते सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य देऊन सर्वसामान्य जनतेला वाहन चालवण्याबाबत प्रबोधन आणि अनुशासनाच्या माध्यमातून शिक्षित करण्याचं मोठं आव्हान परिवहन विभागानं स्वीकारणं आवश्यक आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिपादन केलं. राज्य परिवहन महामंडळातील पुण्यातील घटनेनंतर महिला सुरक्षेचा प्रश्न चर्चेत येतोय. या घटनेनंतर ST महामंडळात IPS अधिकाऱ्यांची नेमणूक करणार अशी माहिती परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली. भाजपच्या केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह अन्य काही मुलींची यात्रेदरम्यान टवाळखोरांनी छेड काढली. या घटनेबाबत 2 दिवसांपूर्वी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. याबाबत छेड काढणारे कोणत्या पक्षाचे आहेत हे लगेचच जाहीर करा असं आव्हान जयंत पाटलांनी सरकारला केलं. कराची वसुली करताना कल्याण डोंबिवली महापालिकेच्या नाकी नऊ आलेत. त्यामुळे कराची वसुली व्हावी यासाठी पुन्हा एकदा पालिका प्रशासनानं 15 दिवसांची अभय योजना लागू केली आहे. 1 ते 15 मार्च दरम्यान अभय योजनेचा कालावधी वाढवण्यात आलेला आहे. पूर्वेकडील वाढलेला वाऱ्याचा दबाव आणि समुद्रातील तापमान यामुळे आज आणि उद्या राज्यात वादळी पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याच्या गोवा वेधशाळेनं हा अंदाज व्यक्त केलाय. राज्यभर उष्ण दमट हवामान राहणार असून धुक्याचा अनुभव येईल असंही वेधशाळेनं म्हटलंय. गेल्या आठवड्यामध्ये चढा असलेला तापमानाचा पारा आता काहीसा त्यात कमतरता झालेली आहे, घट झालेली आहे. पण मुंबईकरांना आता उन्हाच्या झळा बसायला लागणार आहेत. मार्चमध्ये असह्य उकाडा असणार आहे अशी चिन्ह हवामान खात्यानं वर्तवली आहे. सोलापूरला पाणीपुरवठा करणाऱ्या बंद जलवाहिनीचं काम रखडल्याचा परिणाम उजनी धरणातील पाणीसाठ्यावर झालाय. उन्हाळ्यात पाणीसाठा अजून कमी होणार असून जलपुरवठ्याचं नियोजन कसं करायचं याची चिंता भेडसावते. सांगली जिल्ह्यातील औदुंबर इथल्या अंकलखोप मळीभाग इथून येणाऱ्या दत्ती मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. दत्त मंदिराकडे रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघातांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे इथं दत्त दर्शनाकरता येणाऱ्या भाविकांना मनस्ताप होतोय. मध्य रेल्वेवरून विना तिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. याबाबत कारवाई करून रेल्वेनं एका दिवसात 220 विना तिकीट प्रवाशांवर कारवाई केली. प्रवाशांकडून 55,210 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. आवक वाढल्यानं लसूण, फ्लॉवर, कोबी, शेवग्याच्या दरात 10 ते 15% घट झाली आहे. अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. पुण्याच्या बाजार समितीत लोकल कांद्याची सर्वाधिक आवक झाली आहे, तर कांद्याला कमीत कमी 1800 ते 2500 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला आहे. खामगाव तालुक्यासह परिसरात गव्हाची काढणी सुरू झाली असून नवीन गहू बाजारात दाखल झालाय. अशातच खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत गव्हाचे दर 200 ते 300 रुपये प्रति क्विंटलनं कोसळलेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
सिडको भवनामध्ये काम करणाऱ्या 350 कंत्राटी कामगारांना जानेवारी महिन्याचं वेतन फेब्रुवारी उजाडला तरी मिळालेलं नाही. पण सिडकोच्या कायमस्वरूपी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना महिना संपण्यापूर्वीच बँक खात्यात वेतन जमा झालं. त्यामुळे एकाच इमारतीमध्ये काम करणाऱ्या 2 वेगवेगळ्या प्रवर्गांकरता होणाऱ्या भेदभावाविषयी संताप व्यक्त होतोय. राज्यातील निवासी डॉक्टरांवर होणारे हल्ले रोखण्याकरता वैद्यकीय शिक्षण विभागानं वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये स्वतंत्र पोलीस चौकी उभी करण्याचा निर्णय घेतला. या संदर्भात वैद्यकीय शिक्षण विभाग आणि गृह विभाग यांच्यात प्राथमिक चर्चा सुरू आहे. स्वारगेट स्थानकातील घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सगळ्या आगारातील बस येत्या 15 एप्रिलपर्यंत स्क्रॅप करणार असल्याचं परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी म्हटलंय. एसटीमध्ये पूर्वीसारखे सुरक्षा दक्षता अधिकारी नव्यानं नेमण्यात येतील. पोलिसांची गस्त वाढवण्यात येईल अशी माहिती माधुरी मिसाळ यांनी दिली. कल्याण रेल्वे स्थानकाजवळ स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत सेटिंगचं काम सुरू आहे. त्यामुळे मोठ्या बससह अवजड वाहनांना रेल्वे स्थानक परिसरात कल्याण वाहतूक उपविभागानं अनिश्चित काळाकरता बंदी घातलेली आहे. सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील अमणापूरच्या कोंडार या परिसरात स्थलांतरित पक्ष्यांनी हजेरी लावली. 20 पेक्षा अधिक प्रकारचे विदेशी पक्षी इथं आलेत. हे पक्षी पाहण्याची मोठी संधी प्राणीप्रेमींना उपलब्ध आहे. राज्यातील 24 चेकपॉइंट 15 एप्रिलपर्यंत बंद राहण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेत. देशभर जीएसटी लागू असल्यामुळे सीमा तपासणी नाक्यांचं म्हणजे चेकपॉइंटचं महत्त्व कमी झालेलं आहे. पुण्याची आज जी अवस्था आहे ती सांगलीची होऊ नये अशी भीती वाटते. तरुणांनी अंमली पदार्थांच्या आहारी न जाता कला आणि क्रीडा जोपासली पाहिजे असं मत अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं व्यक्त केलं. सांगली ही सांस्कृतिक नगरी आहे, तिचं पावित्र्य जपा असं आवाहनही सोनालीनं केलं. फेब्रुवारीमध्ये देशात एकूण 16.11 अब्ज UPI व्यवहार झालेत. त्यांचे मूल्य 21.48 लाख कोटी इतकं आहे. जानेवारीच्या तुलनेमध्ये व्यवहारांच्या संख्येत 5% घट झाली आहे. मूल्यही 6.5% घटलं आहे.